हाय फ्रेंड्स, तर आता चाललो आहे पेडाम्यात वर्धापन दिनाच्या मॅच आहेत कबड्डीच्या. सो तिकडं चाललो आहे मॅच बघायला कबड्डीच्या. सो तिकडे गेलो बघू. सो हाय गाईज, आम्ही आता पोहोचलो आहे मंदिराजवळ. सो फायनलची मॅच पण चालू झाली आहे. पहिले आम्ही मॅच बघू, नंतर मग आपण पूर्ण मंदिर पण दाखवतो तुम्हाला. सो मॅच कोणाची आहे फायनल, कोणाची फायनल बघू कोणाकोणाची आहे. राज पब्लिक आले फायनल बघायला. सो पेडंबे रामवर्धे मंदिराचा वर्धापन दिन आहे, पहिलाच वर्ष. सो आता बघू आपण पुढचं कसं काय ते. सो फायनल मॅच चालू झाली आता. पहिलीच लागले कोवर. खाममध्ये येतो रे हा. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुकाईदेवी मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाचा औचित्य साधून आयोजित केलेली ही निमंत्रितांची भव्य दिव्य स्पर्धा. आपापल्या गटातील 16 संघाला नमवत या स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम फेरीपर्यंत पात्र असलेले दोन्ही महत्वाचे संघ, एका बाजूला कादवड आहे, दुसऱ्या बाजूला केदारनाथ. चौगुले कादवड क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अक्रपणासाठी सज्ज रत्नागिरी जिल्ह्यातला असणारा एक दमदार असा खेळाडू. या स्पर्धेच्या निमित्तानं मी दीपक शिंदे यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभास्ते आई महालक्ष्मी कुंभारली या देवस्थानचे असणारे सन्माननीय पुजारी, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून ज्यानं कबड्डीसाठी भरभरून योगदान दिलं, महाराष्ट्राच्या संघाचे टीम मॅनेजर म्हणून ज्यांना आपण पाहिलं, सातत्यपूर्ण अशी कामगिरी. महाराष्ट्रातले अनेक जे खेळाडू आपण पाहतो, सतीश कांबे असतील, त्याचबरोबर रिशांक असेल, गिरीश असेल, असे मोठे मोठे खेळाडू यांच्याबरोबर आपण टीम मॅनेजर म्हणून महत्वाची भूमिका संतोष शिंदे. मीरा भाईतर महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू. श्रेष्ठ शिंदे आक्रमणासाठी सज्ज आहे. मराठा सेवा संघाचे असणारे सन्माननीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार पुरस्काराचे विजेते, महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी, दसपडीतल्या बोरवडे गावचे सुपुत्र सन्माननीय शिवाजीराव शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे प्रणय शिंदे, आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय शिवाजीराव शिंदे यांना आपण सन्मानित करूया. आक्रमणासाठी पुन्हा एकदा नईम चौगुले सज्ज सेन 5च्या डिफेन्स मध्ये खेळायचा आहे. एक लक्षवेधी अशी लढत, डोळ्याची पारण फेटाळलेल्या लढतीचा आपण साक्षीदार असताना तमाम महिला क्रीडारसिक देखील स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. तर या स्पर्धेच्या निमित्तानं चिपळूण तालुक्यातल्या अडरे गावचे असणारे महत्वाचं व्यक्तिमत्व, अडऱ्याचे माजी सरपंच, सर्व सामान्यांचं असणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य विजयराव सुर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे मयूर शिंदे, आपण आपल्या शुभास्ते आपल्या विजयरावांना आपण सन्मानित करूया. विजयराव शिंदे अडरे.
तर या स्पर्धेच्या आजच्या महत्वाच्या दिवशी सौभाग्यवती पूजाताई निकम मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. या स्पर्धेची शुभ वाढवलीत. मनपूर्वक आभार मॅडम आपले. लागले प्रयत्न दमदार झाला. आपण पाहतो नईमला या ठिकाणी गॅदर करण्याचा. खालुवादक आपण प्रवेशद्वारावर जाऊया. खालुवादक ज्यांची आपण मित्रांनो आतुरतेनं वाट पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या पेडांब गावचा असणार भूषण आपल्या पेडांबेच्या माध्यमातून दसपटीचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातलं एक महत्वाचं नाव सन्माननीय विधान परिषद सदस्य सन्मान्य आमदार आदरणीय सुनील भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आई सुकाई देवीच्या मंदिरामध्ये देवीचे असणारे आशीर्वाद घेण्यासाठी सुनील भाऊ आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी या ठिकाणी मंदिराच्या दिशेने गेलेले आहेत. मित्रांनो जोरदार टाळ्या जाऊ द्या. आदरणीय भाऊ आपल्या गावचं असणारं भूषण व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार आदरणीय सुनील भाऊ शिंदे. वेलकम भाऊ. मनपूर्वक स्वागत आपलं. या स्पर्धेच्या निमित्तानं आई सुकाई देवीच्या असणाऱ्या प्रांगणामध्ये आयोजित केलेल्या या कबड्डी स्पर्धेच्या आजच्या महत्वाच्या क्षणी मान्य आमदार आदरणीय सुनील भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं भगवान मुरारराव शिंदे आणि दीपक आबाजी शिंदे हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यावं. आदरणीय भगवानराव शिंदे आदरणीय दीपकराव शिंदे. स्पर्धा मित्रांनो महत्वाची आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई उपनगरचा मुंबई सबर्बनचा दमदार खेळाडू ओंकार कदमचं आक्रमण आपण पाहतोय. 2-1-2-2 असा चमू आहे. परतवण्यासाठी कबड्डीतली प्रत्येक प्लेस महत्वाची आणि त्या माध्यमातून या प्रत्येक प्लेसला न्याय देण्यासाठी या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण एक आगळी वेगळी अशी दर्जेदार अशी पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ठेवलेली आहेत. तर ती देखील आपल्यासाठी फार महत्वाची आहे. 1 लाख मुलाची स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा, दसपटीच्या इतिहासात पेडांब्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद व्हावी अशी देखणी स्पर्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी प्रयत्न दमदार. महाराष्ट्र पोलीसचे असणार पवन मोरे यांचा असणारा चमू आहे. मामा भाचे एकमेकांबरोबर स्मितहास्य करताना एका बाजूला श्रेयू आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पवन मोरे. स्पर्धा अत्यंत महत्वाची बघूया. या स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती कोण नाव कोरतो येणारा काळ ठरवता. आक्रमणासाठी आपण पाहताना किरण कदम केदारनाथ वेळे या संघाकडून. क्रीडा रसिको श्री सुकाई देवी देवस्थान सार्वजनिक ट्रस्ट पेडांबे यांच्या माध्यमातून आणि पेडांबे क्रीडा मंडळ पेडांबे नियोजित सुकाई देवी मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. यासाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मित्रांनो स्वर्गीय श्री विजय मारुतीराव शिंदे यांच्या स्मरणार्थ मित्रा ग्रुप पेढांबे याचकडून रोख स्वरूपात 33,333 आणि भव्य दिव्य आकर्षक चषक. तर द्वितीय क्रमांकासाठी श्री शशिकांतराव गणपतराव शिंदे BLGS असेसर आणि कलेक्टर मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका माजी अध्यक्ष आई रामवर्धने देवस्थान ट्रस्ट. या स्पर्धेच्या लौकिकाप्रमाणे जी वैयक्तिक पारितोषिक आहेत यामध्ये स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई कैलासवासी प्रदीपराव मनोहरराव शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री प्रथमेश प्रदीपराव शिंदे यांच्याकडून रोख स्वरूपात 3,000 आणि चषक. स्पर्धेतला उजवा कोपरक्षक शशिकांतराव शिंदे भारतीय कामगार सेना सहचिटणीस कोकण विभाग यांच्या माध्यमातून रोख 3,000 आणि चषक. स्पर्धेतला डावा मध्यरक्षक स्पर्धेतला डावा कोपरक्षक कैलासवासी प्रदीप पांडुरंगराव शिंदे यांच्या स्मरणार्थ
श्री प्रणय प्रदीपराव शिंदे यांच्याकडून रोख स्वरूपात 3000 आणि चषक. स्पर्धेतला उजवा कोपरक्षक संजना नारायणराव शिंदे यांच्या स्मरणार्थ संजना नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र नारायणराव कदम यांच्याकडून 3000 आणि चषक. पहिल्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कलाश्री लक्ष्मण कृष्णाजीराव शिंदे यांच्या स्मरणार्थ सुशांत शिंदे यांच्याकडून रोख स्वरूपात 2000 आणि चषक अशी पारितोषिक आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी प्रयत्न दमदार होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा खेळाकडे मित्रांनो आपण पळतोय. कादवडकडून आक्रमण चढवलं जातं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताना अमित शिंदे येतोय. काही क्षणाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ओंकारला आबद्धित केलाय. 3 डिफेन्स सुपर टॅकल ऑन. प्रयत्न दमदार ओंकारच्या माध्यमातून झेपावत या ठिकाणी जातोय. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अमित शिंदेला क्रॉस करतोय. पॉइंट हेरण्याचा प्रयत्न. एक पॉइंट हेरत आपल्या गुणतालिकेत आपल्याला पुढे जायचं आहे. ही स्पर्धा असताना शानदार पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर रात्री 11 वाजता केदारनाथ नवल मंडळ सावर्डे भोडवाडी यांचा असणारा नमन व भजन हरी जागर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी एक चांगला डिफेन्स जरूर पाहताना केदारनाथ वेळे या संघाच्या माध्यमातून आपण पाहताना गुड स्टार्ट. या स्पर्धेच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहताना एक लक्षवेधी अशी लढत 1+2 = 3 पॉइंट्स. केदारनाथ वेळे कपाक करावा लागेल श्रेष्ठ शिंदेच्या कादवड क्रीडा मंडळ कादवडला. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेनं रिप्रेझेंट करणारा गुणवान खेळाडू आहे. नवीनच संघ बांधलाय मीरा भाईंदर महानगरपालिकेचा. यंदाच्या युवा सिरीजला पण पाहिलं होतं पुण्यामध्ये पालेवाडीच्या असणाऱ्या त्या स्पर्धेत. हाच तो श्रेष्ठ क्रांतिज्योतीच्या स्पर्धेत आपण पाहिलं. सुरेख प्रयत्न तो श्रेष्ठ शिंदेचा. एक पॉइंट हेरण्याचा प्रयत्न होताना त्या ठिकाणी ओंकार कदम आहे त्याच्याकडे चाणाक्ष नजर. मी अजिंक्य प्रतापराव शिंदे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते सन्मान्य श्री प्रकाश तातोजीराव शिंदे याला आपण सन्मानित करा. सन्मान्य श्री प्रकाश तातोजीराव शिंदे सन्मानित करतील आदरणीय अजिंक्य प्रतापराव शिंदे. आई सुकाईदेवी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन त्यानिमित्तानं आयोजित केलेली भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. डोळ्याची पारडं फेडणारी स्पर्धेचे आपण साक्षीदार शिलेदार. आजची रात्र आपल्यासाठी निश्चितच महत्वाची आहे. बघूया या चालू सामन्यात कोण विजय संपादन करतात. या स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती कोण नाव कोरतो येणारा काळ ठरवणार. नईम चौगुले आक्रमणासाठी सज्ज. एक आगळी वेगळी शैली आपण त्याची पाहतोय. प्रयत्न दमदार. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी ज्यांचं आपल्याला विशेष सहकार्य लाभतंय ते सह्याद्री लाईव्हचे चिंटू शिंदे याला पण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सह्याद्री लाईव्हचे चिंटू शिंदे. अनिरुद्ध शिंदे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभाचा सन्मान करा. सह्याद्री लाईव्हचे चिंटू शिंदे. विवेक शिंदे या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणासाठी खूप मोठं सहकार्य. मी अनिरुद्ध शिंदे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते सन्मान करूया. खूप मोठी जबाबदारी असेल ती याच श्रेयेश्वरती. 5च्या डिफेन्समध्ये खेळताना आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. खूप मोठा संघर्ष करावी लागेल यात काही शंका नाही. कारण यशाच्या शिखरावर जायचं आहे. या स्पर्धेतला असणारा आपल्याला अजिंक्यपद जर पटकावायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करावी लागेल. कम्पॅक्ट करावं लागेल ते आपल्या कादवड क्रीडा मंडळ कादवडसाठी. थर्रेट मी प्रणय शिंदे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभाचे सन्मानित दीपक आबाजीराव शिंदे याला आपण सन्मानित करूया. दीपक आबाजीराव शिंदे. या स्पर्धेसाठी विशेष मेहनत आमचे दीपक आबाजीराव शिंदे यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करताना प्रणय शिंदे यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातोय.
गेले 2 दिवस आपण पाहतोय ज्यांनी आपल्या शब्दसुमनाने ही स्पर्धेला रंगत आणले, ज्यांचा आपण आवाज अनेक राज्यस्तरीय तसेच सर्व मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण ज्यांचा आवाज पाहतो, असे आपले प्रसिद्ध व्याख्याते अमोल टाकळे या वर्षीचा महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांना अवॉर्ड मिळालाय असे आपले लाडके महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रमुख व्यक्ती म्हणून ज्यांचा ह्या वर्षी सन्मान झाला असे आपले लाडके अमोलजी टाके यांचा यथोचित सन्मान केला जातोय। मी सन्माननीय निशिकांतजी शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा। जोरदार टाळ्या होऊ दे अमोल टाके सरांसाठी, ज्यांनी गेले 2 दिवस या स्पर्धेला रंगत आणली, ज्यांचा आवाज आपण गेले 2 दिवस ऐकतोय, असे अमोल टाके यांचा यथोचित सन्मान होतोय। जोरदार टाळ्या होऊ दे अमोल टाके यांच्यासाठी। सन्माननीय भगवानराव मुरारराव शिंदे यांना मी व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो। या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य भगवान मुरारराव शिंदे उपस्थित आहेत। मी प्रणेश शिंदे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते हा सन्मान करूया। स्पर्धा अत्यंत महत्त्वाची तर स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय। डोळ्याचं पारड फेडणारा लढतीस आपण साक्षीदार श्रेष्ठ शिंदे आक्रमणासाठी सज्ज होताना अलिबागच्या स्पर्धेत देखील गत वर्षी आपण त्याला पाहिलं। प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदार असा प्रयत्न जोर असतो। कादवडसाठी इथं खूप मोठी गरज आहे, कम्बॅक करावं लागेल या स्पर्धेच्या निमित्तानं। आणि इथं आपण पाहिलं तर कव्हर्स मध्ये दमदार प्रयत्न, क्या बात आहे। आपण पाहताना या ठिकाणी केदारनाथ वेळे असणारा मजबूत असा चमू, विपुल चव्हाण, ओंकार कदम दोन्ही मुंबई उपनगरला रिप्रेझेंट करणारे गुणवान खेळाडू। तर महाराष्ट्र पोलीस असणारा पवन मोरे असेल, निखिल कदम असेल, ज्याला आपण ज्युनियर नॅशनलला पाहिलं। एक लक्षवेधी अशी टॅकल आपण पाहिली, प्रयत्न दमदार होताना। शिंदे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया। चंद्रकांतराव शिंदे घोटकॅम्प या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। चंद्रकांतराव शिंदे पेढांबे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। स्पर्धा अत्यंत महत्वाची। आजच्या रात्री आपण पाहणार की या स्पर्धेच्या उत्तरार्धात या स्पर्धेच्या शानदार पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर सावर्डे भुवळवाडी यांचा केदारनाथ नमन मंडळ यांचा असणारा सर्वोत्तम नमन आणि भजन हरी जागर आपल्याला अनुभवायचा आहे। स्पर्धेच्या पूर्वार्धामध्ये मोठी आघाडी सर्व आहे ते केदार अर्ध आहे। आपण सेकंड हाफ मध्ये जातोय। 15-8 अशी गुणसंख्या। दोन्ही संघ अत्यंत महत्वाचे। या ठिकाणी ओंकार कदमची असणारी चढाई आपण पाहत असताना एक विस्फोटक असा खेळ पूर्वार्धामध्ये जरूर पाहिला। या केदारनाथ वेळेच्या माध्यमातून चांगलं कमबॅक करावं लागेल। नईन चौगुलेच्या या कादवड क्रीडा मंडळ कादवडसाठी एक महत्वाची लढत चालू सामन्यातले असणारा 1.5 क्षण शिल्लक। बघूया नशिबाचा कौल कुणाच्या बाजूनं। आई सुकाई देवीचा प्रथम वर्धापन दिन आणि स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती नाव कोण कोरतं आणि मान्यवरांच्या साक्षीनं या अजिंक्य पदाचा असणारा पारितोषिक कोण स्वीकारतं, हे देखील महत्वाचे क्षण आपल्यासाठी महत्वाचे असतील। सामना अत्यंत महत्वाचा आहे। ओंकार कदम मुंबई सबर्बनचा असणारा
काही कुडवाल खेळाडू आक्रमणासाठी सज्ज असताना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कबड्डीला एक पोषक स्वरूपाचं वातावरण आपण जरूर अनुभवतो. एक परभणी देणारी आजची रात्र. तमाम क्रीडारसिक ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. एकूण 16 संघांना मित्रांनो आपण सहभागी केलं. आपापल्या संघातील आपापल्या गटातील मातबर संघ नमवत सगळ्याचे संघ आपण पाहतोय अंतिम फेरीपर्यंत आले. अंतिम मुकाबला ग्रँड फिनाले आहे. पवन बोरे सारखा असताना मोठा बोरा या ठिकाणी मिळताना प्रयत्न दमदार डिफेन्स मधनं सुटतोय. गनिमी काव्यातनं सहज आपल्या चमू मध्ये येण्याचा प्रयत्न या ठिकाणी किरण कदमच्या माध्यमातून कमबॅक करावा लागेल. ते श्रेयश कदमला आपल्या संघासाठी कादवड क्रीडा मंडळ कादवड या वर्षाची पहिली राज्यस्तरीय स्पर्धा कोकणातली या कादवड क्रीडा मंडळ कादवड यांनी आयोजित केली होती. अंतिम सामना झाला होता दसपडी क्रीडा मंडळ दसपडी आणि निलेश शिंदे यांचा स्वस्तिक मुंबई उपनगर यांच्या दरम्यान. या स्पर्धेचं अजिंक्यपद स्वस्तिक उपनगरनं मिळवलं होतं आणि दसपडी क्रीडा मंडळावरती मात केली होती. दसपडीतली मानाची पहिली स्पर्धा. स्पर्धा अत्यंत महत्वाची असेल. निखिल कदम आक्रमणासाठी सज्ज आहे. विस्फोटक असा खेळाडू आहे. ज्युनियर नॅशनलला ज्याला पाहिलं कुमार गटाकडून पाहिलं होतं. मुंबई उपनगरला रिप्रेझेंट करणारे हे दर्जेदार असे खेळाडू. मुंबईतल्या दोन्ही महत्वाच्या असणाऱ्या असोसिएशन मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल. अमोल भैया कीर्तिकार एक मोठं नेतृत्व आपल्या असोसिएशनसाठी. नईम चौगुले आक्रमणासाठी सज्ज असताना या स्पर्धेच्या निमित्तानं 6च्या डिफेन्समध्ये खेळण्याचा प्रयत्न. चतुरस्राचा खेळ आहे या ठिकाणी. त्याला स्कॉर्पियन किक आपण पाहतो की देण्याचा प्रयत्न सुरू होतो या स्पर्धेच्या निमित्तानं. एक महत्वाचा असणारा क्षण असताना जयपूर पिंक पॅन्थर्स असणारा गुणवान खेळाडू जसवीर सिंग यांनी पहिल्यांदा ही स्कॉर्पियन किक आपण पाहिली होती प्रोच्या माध्यमातून आणि त्यानंतर अनेक खेळाडूंनी याचा असणारा जो पवित्र आपल्याला दाखवला. पहिली सुरुवात स्कॉर्पियन किकची जसवीर सिंगच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर अतिरिगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या साक्षीनं आपण या स्पर्धेचा असणारा आस्वाद घेतो. या स्पर्धेच्या निमित्तानं पेडांबे गावचं असणारं ग्रामदैवत आई सुकाई वाघजाई केदार मंदिराचे असणारे गुरव सन्माननीय राजेंद्रजी सकपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेंद्र सकपाळ आपण त्यांना सन्मानित करतोय. विनंती आहे आदरणीय आमदार सन्मान्य सुनील भाऊ शिंदे त्याचबरोबर सन्मान्य प्रतापराव शिंदे आदरणीय निशिकांतराव शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान होतोय. राजेंद्र सकपाळ आपल्या मंदिरासाठी हे असणारे सन्मान्य गुरव आहेत. देवीची असणारी सेवा करत असतात. आदरणीय सुनील भाऊ आदरणीय प्रतापराव आणि आदरणीय निशिकांतराव या 3 मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान आपण करतोय. मंदिराचं असणारं पावित्र्य राखत असताना ह्या सगळ्यांचं असणारं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. मनोभावे सेवा केली जाते आणि त्यातूनच आपण आपल्या देवीचा असणारा महिमा या मंदिराचा असणारा महिमा संपूर्ण महाराष्ट्रभर नेत असतो. थोड्याच वेळात आपल्यासाठी नमन असेल. त्या नमनाचं देखील आपण जरूर आस्वाद घेणार आहोत. श्री केदारनाथ नमन मंडळ सावर्डे फोडवाडी कृष्णा सकपाळ आपणास विनंती आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. कृष्णा सकपाळ स्पर्धेचा असणारा उत्तरार्ध मित्रांनो एक चांगली पकड जरूर आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं पण पाहत असताना केदारनाथ पेळे गुड तालुक्यात अद्यापर्यंत सरस आहे. मात्र कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूनं सामना झुकवल्या जाण्याची असणारी क्षमता आहे. ती कादवड क्रीडा मंडळ कादवड. बघूया काय घडतं.
अद्यापर्यंत उत्तरार्धातली असणारी आघाडी ही तोडण्यात स्पर्धा अत्यंत महत्वाची. या स्पर्धेच्या आयोजनात अनेकांनी आपल्याला सहकार्य केलं. मग ते सर्व सामान्य देणगीदार असतील, क्रीडांगण समिती असेल, निधी संकलन समिती असेल, प्रसिद्धी माध्यम समिती असेल, या प्रत्येक व्यवस्थेमध्ये आपल्याला महत्वाची साथ लाभली. विशेष आभार आपल्या सर्व सन्मान्य पंच पॅनल. चौगुल एक विस्फोटक असा खेळ करण्याचा प्रयत्न, एक चांगला फुटवर्क आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे, खेळातली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. बघा काय घडलंय. कॅच करण्याचा प्रयत्न सुरू होतोय. या ठिकाणी कॅच करण्याचा प्रयत्न आहे. पंच प्रशांत सकपाळ. एखादी जर सुपर रेड जर मिळाली असती तर सामन्यातलं बदलतं चित्र आपल्याला अनुभवता आलं असतं. एका रंगतदार सामन्याच्या निमित्तानं तिसरी चढाई. सुरेख प्रयत्न जरूर होतोय. या ठिकाणी कोपरक्षकाची नजर भुलते. आपण पाहतोय ज्या ठिकाणी प्रयत्न दमदार करण्याचा प्रयत्न झाला होता. जर्सी नंबर 1 अर्थात तेजस सुर्वे आहे. मात्र शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर बॅक घेण्याचा प्रयत्न आला आणि हिरण्याचा प्रयत्न झाला तो डिफेन्स मध्ये कादवड क्रीडा मंडळ कादवडच्या माध्यमातून. शिंदे विस्फोटकाचा खेळ जरूर करावा लागेल. केदारनाथ वेळे हा महत्वाचा चमू. उपनगर मधल्या अनेक स्पर्धांमध्ये नेत्रदीपक असं प्रदर्शन असतं या संघाचं. स्थानिक संघ आहे कादवड क्रीडा मंडळ कादवड यांच्यासमोर भिडतोय या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य प्रवीण शिंदे यांनी आपलं ग्रामदेवत आई सुकाई देवी बद्दल असणारं काही महत्वाच्या असणाऱ्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत. तर त्यांना विनंती आहे की देवीचा असणारा महिमा आपण आपल्या शब्दात आपण या ठिकाणी कथन करावा. नमस्कार. या ठिकाणी सन्माननीय आमदार श्री सुनील भाऊ आणि श्री रामवर्धानी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रतापराव यांनी आपल्या भाषणामध्ये या देवस्थानाविषयी काय महत्त्व आहे हे प्रतापरावांनी विशद केलेलंच आहे. त्या दिवशी असाच एक विचार करताना एक सहज मनात विचार आला आणि 4 ओळी या देवीवरती लिहावशा वाटल्या. त्या मी आपणासमोर सादर करतो. मुळात कुठल्याही गोष्टीला एक टायटल असतं, त्याप्रमाणे या 4 ओळींचं टायटल आहे चांग भलं. श्री केदार सुकाई वागजाई काळकाई. श्री केदार सुकाई वागजाई काळकाई पेढांबे ग्रामे वसती सुंदर मंदिर वनराई. शतकानुशतके देवांवरील श्रद्धेपोटी, शतकानुशतके देवांवरील श्रद्धेपोटी भक्तगण ठेवती आस्था फार मोठी. शिमगा असोवा छबिना उत्साहाला नसतो तोटा. शिमगा असोवा छबिना उत्साहाला नसतो तोटा. जिथे भक्त आनंद घेतात याची देही याची डोळा. देवा तुझी लेकरं राहू देत सुखी समाधानी. देवा तुझी लेकरं राहू देत सुखी समाधानी. आई तुझ्या चरणी सर्वांचीही एकच मागणी. दसपटीच्या इतिहासात पेडांबे गावाचं नाव मोठं भलं. दसपटीच्या इतिहासात पेडांबे गावाचं नाव मोठं भलं. श्री केदार सुकाई वागजाई काळकाई देवांच्या नावाने चांग भलं चांग भलं चांग भलं. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपल्या शब्दात या देवीचा असणारा महिमा आपण या ठिकाणी कथन केलं. बरेच व्यवहार असतील ट्रस्टच्या वतीनं. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. सामन्यावरती एक मजबूत पकड खेळाचा प्रयत्न जरूर आहे. तो केदारनाथ वेळेचा कपाक करावा लागेल जरूर. ते कादवड क्रीडा मंडळ कादवड या संघाला खूप मोठा संघर्ष या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर अनुभवणार. आजची रात्र आपल्यासाठी परभणी घेणारी असणारी लढत, डोळ्याचं पारड फिरणारी लढत आपण अनुभवतोय. शिंदे खूप मोठा संघर्ष करण्यासाठी सज्ज आहे, कारण संघर्षाशिवाय कधीच काही नवं निर्माण झालेलं नाहीये. आणि या स्पर्धेत आपलं आव्हान जर ठेवायचं असेल तर ते करावं लागेल. मात्र इथं जर पाहिलं तर सुशील कदम असेल, त्याचबरोबर ओंकार कदम आहे. ओंकार दुसरा ओंकार, 2 ओंकार आहेत. एक ओंकार कदम आपण पाहतोय, दुसरा मुंबई उपनगरचा असणारा ओंकार कदम. ट्रॅप करण्याचा प्रयत्न जरूर झाला तो केदारनाथ वेळेच्या माध्यमातून.
निखिल कदम या स्पर्धेसाठी दर्जेदार अशी पारितोषिक या स्पर्धेच्या लौकिकाप्रमाणे आपण जरूर पाहतोय. नईम चौगुले 5च्या डिफेन्स मध्ये खेळण्यासाठी सज्ज असतात. तिसरी चढाई आपण पाहतोय. ज्याला आपण ज्युनियर नॅशनल कुमार गटाकडून आपण पाहिलं पालघरचा गुरुवार खेळू मात्र मोठी चूक होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न होताना मात्र असफल प्रयत्न आहे तो डिफेन्स मध्ये आपण पाहतोय. तो कल्पेश सुर्वेच्या माध्यमातून काही चमत्कार करायचा असेल तर आपण तो ऑफेन्स मध्येच होऊ शकतो आणि त्यासाठी चढाई करणारा एक दर्जेदार असा खेळाडू नईम चौगुले आणि दुसरा त्यांचा असणारा महत्वाचा रेडर आता श्रेष्ठ शिंदे हे चमत्कार करू शकतात. बघायचं आहे तसं काय घडतंय का. शेवटची 5 मिनिटं सांगितलं ना. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं केदारनाथ वेळे. प्रयत्न दमदार मात्र पुन्हा एकदा ऑफेन्स मध्ये बादशाह आपण पाहतो निखिल कदम. शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं माध्यमातून संधी असेल ती शैलेश या ठिकाणी आपण पाहतोय. अमित शिंदेला पाचारण केलंय त्या आक्रमणासाठी 7च्या डिफेन्स मध्ये प्रतिस्पर्धी संघ अर्थात आपण पाहताना केदारनाथ वेळे आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा तरच आपल्याला यश मिळणार आहे. आणि आपली गुणवत्ता जर सिद्ध करायचं असेल तर त्या गुणतालिकेत सरस ठरताना हे लीड कमी करावं लागतील. सामन्यातले निर्णायक क्षण शिल्लक आपण पाहतो. कमबॅक करतं का कादवड क्रीडा मंडळ कादवड. चालू सामन्यातली शेवटची 3 मिनिटं. मॅच पूर्ण स्लो केला. कबड्डी कोणत्याही क्षणी आपल्या संघाच्या बाजूने सामना झुकवला जाऊ शकतो. इतके जबरदस्त क्षमता आहे परीक्षित शिंदेच्या या चमूमध्ये. मात्र तितकाच तुला मुलाचा मुंबई पेरगरमधला गुणवान संघ आहे. केदारनाथ वेळे दमदार प्रयत्न होतो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना. तर आणि तरच कादवड पुन्हा एकदा बाजी मारू शकतं. सफलता प्राप्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची आणि अविरत प्रयत्नांची आवश्यकता असते. ते प्रयत्न करावे लागतील कमबॅक करण्यासाठी या कादवडला. तसं घडतंय का ते बघूया. 3चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय ते पाहूया. निखिल कदमची असणारी चढाई आहे. एका मात्र तितकाच अनुभवाचा तोला बोलाचा निखिल कदम. चालू सामन्यातली शेवटची 2 मिनिटं स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती नाव कोरण्यासाठी सज्ज आहे हा संघ. मात्र कादवड एखादा इतिहास घडवू शकतो का. एखादी सुपर रेट मिळू शकते का येणारा काळ ठरवणार. शैलेश सकपाळ स्पर्धेत नेत्रदीपक ज्यानं प्रदर्शन केलं तो किरण कदम दमदार असा खेळाडू आपण पाहताना. केदारनाथ वेळे संघाचा प्रयत्न दमदार आहे. क्रॉस करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. सुरेख प्रयत्न
किरण कदम समेत सन्मान्य पेडामकर सर देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे. आदरणीय मुंडेकर सर, सन्मान्य पेडामकर सर, आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने यावं. परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलचे व्हाईस प्रिन्सिपल मुंडेकर सर, वेलकम. मनपूर्वक स्वागत आपलं. प्रयत्न दमदार, एक चांगला अँकल होल्ड आपण पाहिला महाराष्ट्र पोलीसच्या पवन मोरेंच्या माध्यमातून. दमदार प्रयत्न. लास्ट मिनिट आहे, शेवटचं मिनिट आहे. आपण पाहतोय या स्पर्धेतले असणारे इरादे स्पष्ट आहेत. ते या स्पर्धेच्या अजिंक्य पदावरती नाव कोरण्यासाठी सज्ज असताना केदारनाथ वेळे पावडा संघ आहे. मी दीपक शिंदे यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभास्ते सन्मान्य मुंडेकर सर यांना सर्वप्रथम आपण सन्मानित करूया. युनायटेड इंग्लिश स्कूलचे सन्मान्य व्हाईस प्रिन्सिपल सन्मानित करतील दीपक शिंदे. वेलकम सर. सन्मान्य हरीशराव शिंदे, आपणास विनंती आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने यावं. सन्मान्य मुंडेकर सर यांना सन्मानित केलं जात आहे. यानंतर पेडामकर सरांना देखील आपण सन्मानित करणार. मयूर शिंदे यांना विनंती, आपण हा सन्मान करा. हे सुकायचं मंदिर सगळं, आणि आज त्याच मंदिराचं वर्धापन दिन आहे. सो आम्ही तिकडे आलोय सगळे. सुजल, मी, रुद्र, तुषार दे ना, आणि तुषारराज आहे तीर्थ देतो आम्हाला. प्रसाद पण दे. तर चाललो होतो आम्ही घरी. तर ब्लॉग इथेच एंड करतो. तो ब्लॉग आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. बाय.